वांगचूक यांना जबरदस्तीनं उचलून नेणारं मोदी सरकार हे डरपोक आहे, अशी टीका अहिल्यानगर मधील शिवसेना ठाकरे गटाचे किरण काळे यांनी केली आहे। सोनम वांगचूक यांना जबरदस्तीनं उचलून नेणारं मोदी सरकार डरपोक, किरण काळे। सगळ्यांना माझा जय महाराष्ट्र, जय संविधान। आजची सकाळ जी उगवली आहे ती काय रोजच्या सारखी नाहीये आणि या देशाच्या तरुणाईच्या भल्यासाठी योग्य तर मुळीच नाहीये। आता काही वेळापूर्वी देशातल्या सर्वसामान्य लेकरांच्या तरुणाईच्या भवितव्यासाठी दिल्लीमध्ये जे मागच्या 20 दिवसांपासून प्राणांतिक आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत असे सायंटिस्ट, एज्युकेशनलिस्ट सोनम वांगचूक यांना दिल्ली पोलिसांनी केंद्र सरकारच्या आदेशावरून त्या ठिकाणी अचानकपणानं उचलून नेलेलं आहे। ही अत्यंत धक्कादायक बाब आहे। एवढंच नाही तर त्या ठिकाणी तरुणाईचा आवाज बनलेले कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांना सुद्धा त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली, त्यांच्याशी गैरवर्तन करण्यात आलं। ही सुद्धा बाब जी आहे त्याचा निषेध जेवढा करावा तेवढा कमी आहे। मित्रांनो, एक लक्षात घ्या की ज्या पद्धतीनं नीटच्या पेपर फुटीचं प्रकरण समोर आलं हे अत्यंत गंभीर आहे। म्हणजे 3 मेला ज्याला पहिल्यांदा ही सगळी प्रक्रिया परीक्षेची सुरू होती आणि नीटचा पेपर होता त्यावेळेला पेपर फुटीमुळे ती पुढे ढकलण्यात आली। 21 जूनला त्याची फेरपरीक्षा झाली आणि आता काल परवा 16 जुलैला त्याचा निकाल लागलाय आणि या निकालामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे चुकीचे घोटाळे जे आहेत ते समोर आलेत। म्हणजे स्कोर कार्ड जर तुम्ही पाहिलं तर काही लोकांना कागदावरती त्या ठिकाणी 500-550 मार्क आहेत आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी स्कोर कार्ड जे दिले तर त्या ठिकाणी मात्र 60-65 मार्क दाखवले गेलेत। म्हणजे एका बाजूला अशा प्रकारची घटना घडत असताना दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी तरुणाईचा आवाज बनलेले सोनम वांगचूक यांचं आंदोलन अशा पद्धतीनं चिरडून टाकण्याचं काम त्या ठिकाणी हे सरकार करतंय। मुळामध्ये वांगचूक यांच्याशी आणि आंदोलकांशी सरकारनं त्या ठिकाणी संवाद साधायला पाहिजे होता। मागच्या 20 दिवसामध्ये सरकारचा एक सुद्धा प्रतिनिधी किंवा कुठला मंत्री त्या ठिकाणी अधिकारी म्हणा किंवा नेता म्हणा त्या ठिकाणी गेलेला नाही, त्यांनी कोणताही संवाद साधला नाही। त्या उलट आता हे आंदोलन चिरडून काढण्यासाठी त्या ठिकाणी पोलिसांना पाठवून मोठा फौजफाटा लावून सोनम वांगचूक यांना अँब्युलन्समध्ये घालून त्या ठिकाणी नवी दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयामध्ये नेल्याची बातमी आता त्या ठिकाणी वाऱ्यानं सगळ्या देशभर पसरतीये। मला वाटतं की मागच्या 2-3 दिवसांपासून ज्या पद्धतीनं वाढता पाठिंबा वांगचूक यांना मिळत होता, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये स्वयंस्फूर्तीनं लोक रस्त्यावरती उतरत होते। अगदी लांबच कशाला, आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये सुद्धा काल संध्याकाळी या शहरातले शेकडो तरुण तरुणी सजग नागरिक एकत्र आले, रस्त्यावरती उतरले, त्यांनी त्या ठिकाणी सोनम वांगचूक यांना आपलं समर्थन दिलं। ही परिस्थिती एकट्या अहिल्यानगर शहराची नसून संबंधित देशामध्ये सोनम वांगचूक यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढता पाठिंबा त्या ठिकाणी मिळतोय आणि कुठेतरी या सगळ्या गोष्टींना घाबरून सरकारनं आता ही कारवाई त्या ठिकाणी केलेली आहे। मी काही गोष्टींची आठवण आपल्याला या निमित्ताने करून देऊ इच्छितो। म्हणजे अगदी लाल बहादूर शास्त्री ज्याला या देशाचे रेल्वे मंत्री होते त्याला एक रेल्वे अपघात झाला, शेकडो लोक त्या ठिकाणी मेले। लाल बहादूरजींनी त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारली आणि तात्काळ आपल्या रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा त्या ठिकाणी दिला होता। त्यानंतर तुषमाचारी जे देशाचे अर्थमंत्री होते, LIC मध्ये त्या ठिकाणी घोटाळा झाला असा आरोप त्या ठिकाणी झाला म्हणून त्यांनी त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा नैतिकतेच्या मुद्द्यावरती दिला होता। के कृष्ण मेनन असतील, त्यांच्या काळामध्ये त्या ठिकाणी ज्याला 1962चं भारत आणि चीनचं युद्ध झालं त्यामध्ये ज्याला आपल्याला पराभवाचा सामना करावा लागला, नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून त्यांनी सुद्धा राजीनामा दिला होता। मात्र आताच्या सरकारमध्ये देशाचे जे शिक्षण मंत्री आहेत ते मात्र राजीनामा द्यायला तयार नाहीत। त्यांच्यावरती राजीनामा देण्याची नैतिकता शिल्लक नाही, या सरकारमध्ये ती शिल्लक नाही। मी आज ज्या पद्धतीनं सोनम वांगचूक यांना त्यांचं आंदोलन मोडीत काढून त्यांच्याशी संवाद न साधता, त्यांची इच्छा नसताना जोर जबरदस्तीनं त्यांना त्या ठिकाणून जे उचलून नेले, या प्रकाराचा तमाम अहिल्यानगरकरांच्या वतीनं, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या वतीनं तीव्र निषेध या ठिकाणी करतो। आणि मित्रांनो, मी आपल्याला आवाहन देखील करतो की सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ आपण जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं, आपल्याला रस्त्यावरती उतरणं शक्य नसेल तर किमान फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती लाईव्ह येऊन किंवा पोस्ट टाकून त्या ठिकाणी एक मोठी मूव्हमेंट जी आहे
ती आपण या निमित्ताने उभी करावी आणि या आंदोलनाला पाठिंबा द्यावा. लक्षात घ्या, हे जे काही आंदोलन सुरू आहे हे आंदोलन कुठल्या खासदार आमदारांच्या किंवा सेलिब्रिटींच्या पोरांसाठी नाहीये. सर्वसामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, मध्यमवर्गीयांच्या लेकरांसाठी आहे. आपण याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, तरच हा देश वाचेल आणि या तरुणाईचं भवितव्य जे आहे ते सुरक्षित राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.